सोलापुरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। ही बातमी पाहून काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही। ही बातमी म्हणजे इयत्ता 7वीत शिकणाऱ्या 13 वर्षांच्या चिमुकल्या मुलीने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे। गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या चिमुकलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आला असून ही आत्महत्या की हत्या हे सांगणे कठीण आहे। मृत चिमुकलीच्या आईने व आजीने सांगितलेला एक धक्कादायक खुलासा। चिमुकलीचा बाप श्रीकांत शिंगे याने 8 दिवसाआधी चिमुकलीला आजीच्या सांगण्यावरून खूप मारहाण केली होती। त्यानंतर ही मुलगी आपल्या आजीजवळ राहायला गेली होती। बाप श्रीकांत मुलीला परत आपल्या घरी ये म्हणून बोलवत होता। तू नाही आलीस तर मी जीव देईन अशी धमकी पण त्याने दिली होती। त्यानंतर चिमुकलीला तिची आजी आपल्या घरातून तिच्या घराकडे गुरुवारी सायंकाळी सोडून आली होती। दुसऱ्या दिवशी चिमुकलीची आई काही कामानिमित्त काही वेळ बाहेर गेली होती। ती परत येईपर्यंत 13 वर्षांच्या मुलीने गळफास घेऊन स्वतःचं आयुष्य संपवत आई आजी आणि बापाचा निरोप घेतला। आईच्या सांगण्यावरून बापाने तर चिमुकलीचा घात केला नसेल ना। 8 दिवसाआधीच चिमुकलीला आजीच्या सांगण्यावरून बापाने मारहाण केली होती। या सगळ्या गोष्टींवर आता पोलीस काय कारवाई करणार? अवघ्या 13 वर्षांच्या चिमुकलीवर जीवन संपवण्याची वेळ का आणि कोणामुळे आली? माझं नाव अनुराधा श्रीकांत शिंगे। माझी पोरगी प्रियदर्शिनी श्रीकांत शिंगे। तिचे वय 12 वर्षाची आहे। 7वीत शिकत आहे। तिने विद्यानिकेतन शाळेमध्ये शिकत आहे। तिला त्याच्या बापाने खूप मारून घेतलं। त्याच्या आजीच्या बाप गावाला गेलता। आजीच्या बोलण्यावरनं बाप येऊन मारून घेतला। मारून घेतल्यावरती 8 दिवस तिने आजीकडे निघून गेली। आजीकडनं बोलून आण नाही तर मीच मरतो म्हणून बाप धमकी दिला फोनवरती। मग रात्री तिने बोलून आणली। येत नाही म्हणून 1 तासभर दरवाजात उभारली। बाप म्हटलं की मी तू नाही आली तर मी मारतो, मी फाशी घेतो म्हणून सांगितला। त्या भीतीने पोरगी येऊन बाहेर झोपली। तिने रात्री जेवण पण केली नाही। तिने रात्री झोपली। तिने दिवसभर चांगली होती। तिने मी कामाची अर्धा तास मी बाहेर गेले। मी बेगम पेटल्या तर रात्री संध्याकाळी तिने काय केलं काय माहिती नाही मला। तिचे वडील आलेत का तिथं? ते दोघांवरती संशय आहे। त्यांनी म्हणत होता तू पोरीला बोलून आणलं तर तिचा जीवच घेतो, तिला मारूनच टाकतो म्हणत होता। त्याने तिला त्यांनी घात केले माझ्या पोरीचं।